दिव्यातील अधिकृत शाळा 1 जुलैपासून राहणार बेमुदत बंद. अनधिकृत शाळा बंद करण्याची मागणी. ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने यंदाच्या वर्षात जाहीर केलेल्या 81 अनधिकृत शाळांपैकी 61 शाळा या एकट्या दिवा परिसरात असून या शाळा बंद करण्यासाठी कोणतीच कारवाई होत नसल्याचा आरोप करत या शाळा बंद करण्याच्या मागणीसाठी 1 जुलैपासून दिव्यातील सर्व अधिकृत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय दिव्यातील इंडिपेंडंट स्कूल मॅनेजमेंट असोसिएशन या अधिकृत शाळा चालकांच्या संघटनेच्या प्रतिनिधींनी केला आहे. असे असले तरी 10वी आणि 12वीचे वर्ग सुरू ठेवण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. दिव्यातील इंडिपेंडंट स्कूल मॅनेजमेंट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. ठाणे महापालिकेकडून दरवर्षी अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात येते, मात्र त्या शाळा बंद करण्याबाबत कोणतीच कारवाई करण्यात येत नाही. यामुळेच या शाळांच्या संख्येत दरवर्षी वाढ होत असल्याची आकडेवारी संघटनेने मांडली आहे. ठाणे महापालिकेने 2023 मध्ये 47 अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली होती. त्यात 30 शाळा दिव्यातील होत्या. 2024 मध्ये पालिकेने जाहीर केलेल्या यादीत 75 शाळा अनधिकृत होत्या आणि त्यात दिव्यातील 61 शाळांचा समावेश होता. यंदाच्या वर्षी म्हणजेच पालिकेने 2025 मध्ये 81 अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली असून त्यात दिव्यातील 61 शाळांचा समावेश आहे. त्यात यंदाच्या जून महिन्यात दिव्यात आणखीन 8 अनधिकृत शाळा सुरू झाल्या आहेत, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष साईनाथ म्हात्रे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी या बेकायदा शाळा बंद करण्याची मागणी गेली 4 वर्षापासून शिक्षण विभागाकडे करत आहोत. यासाठी वारंवार पत्रव्यवहार करूनही कोणतीच कारवाई केली जात नाही. या बेकायदा शाळेत पात्र नसलेले शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत असल्याचे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. बेकायदा शाळांमुळे पालकांची तसेच समाजाची दिशाभूल होत असल्याचा आरोप त्यांनी केला. या बेकायदा शाळा बंद करण्याच्या मागणीसाठी दिव्यातील सर्व अधिकृत शाळा 1 जुलैपासून बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. यात लहान शिशु ते इयत्ता 9वीचे वर्ग बंद राहणार आहेत, तर 10वी आणि 12वीचे वर्ग सुरू राहतील, अशी माहिती त्यांनी दिली. गेली 4 वर्ष आम्ही अनधिकृत शाळा बंद करण्यासाठी आम्ही शासनाबरोबर सरकारी अधिकाऱ्यांबरोबर 40 ते 45 पत्र व्यवहार केलेत जवळपास. पण त्या एकाही पत्राला काही उत्तर नाही किंवा आजपर्यंत एकही शाळा शासनाने किंवा शिक्षण अधिकाऱ्यांनी बंद केलेली नाही. म्हणून आता नाविलाज आम्ही आमच्या शाळा बंद करतो. कारण शिंदे साहेबांनी पण जिल्हा नियोजित समितीची जी बैठक झाली 29/1/2025 ला, तेव्हा त्यात त्यांनी सांगितलेलं की आपले राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री की त्यांनी सांगितलेलं की 30/4 पर्यंत सर्व अनधिकृत शाळा बंद होऊन त्यातली मुलं ही अधिकृत शाळेमध्ये समायोजन झालं पाहिजे, मान्यताप्राप्त शाळेमध्ये. या अधिकाऱ्यांना त्याची ऑर्डर दिलेली, पण अधिकाऱ्यांनी आजपर्यंत एकही शाळेचं समायोजन केलेलं नाही, एकही मुलांचं समायोजन नाही केलं किंवा शाळा बंद नाही केली. ठाणे कॉर्पोरेशनमध्ये 81 शाळा आहेत. त्यांच्या माहितीप्रमाणे त्यांनी जे पेपर डिक्लेअर दिले त्याप्रमाणे 81 शाळा होत्या, त्यातली एकही शाळा आजपर्यंत त्यांनी बंद नाही केली. एकही शाळा बंद नाही केली, कुठल्या मुलांचं समायोजन नाही केलं. त्याच्यानंतर तसंच परत अनधिकृत शाळेतल्या शिक्षकांचा जो दर्जा आहे, त्यांचे क्वालिफिकेशन नसतं, दर्जा नसतो आणि ते मुलांना धड शिकवत नाहीत. म्हणजे मराठी हिंदी कशाच त्याच्या शिक्षणाचं म्हणजे मराठी धड येत नाही, इंग्रजी नाही आणि हिंदी नाही, आणि ते मुलांना शिकवतात. त्यामुळे मुलांचं भवितव्य काय घडणार आपल्याला, त्यामुळे मुलांचं, विद्यार्थ्यांना, पालकांची पण याच्यात नुकसान होत आहे आपल्या, आणि त्याबरोबर देशाचंही नुकसान होत आहे. पण तरी शिक्षण अधिकारी याच्यावर काही करत नाही कारवाई. तसेच आपण 2 एप्रिल 2023 मध्ये टीएमसीने डिक्लेअर केले तेव्हा 47 शाळा होत्या ठाणे कॉर्पोरेशनमध्ये. त्याच्यानंतर 2 जुलै 2024 मध्ये त्यांनी डिक्लेअर केलं तेव्हा 61 शाळा होत्या, आणि 2025 मध्ये डिक्लेअर केलं तर 81 शाळा. म्हणजे ठाणे महानगरपालिकेची प्रगती चांगली होते. दरवर्षी अधिकृत शाळा वाढतात आहेत. अनधिकृत शाळांचा आकडा हा वाढतोय दरवर्षी.